नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यातील इंडस्ट्रीज आली धोक्यात, अचानक पॉवर ब्रेकडाऊन, महावितरणचा भोंगळ कारभार. स्वाती इंडस्ट्रीज गेली स्थापत्यसाठी पायघड्या, मालमत्ता असेसमेंटच्या नावाखाली नवे दुकान कोणाचे. आस्थापनेचा खर्च 35% अधिक कसा, आउटसोर्सिंग आणि मनपा कामांचे खासगीकरण वेगाने. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपला, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताब्यात बंगले कसे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वच्छतेचे आदेश धाब्यावर, आगार 1 मध्ये कचऱ्यातून एसटीचा प्रवास. आता सविस्तर बातम्या. अकोला औद्योगिक वसाहतीत विना अडथळा अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरण कंपनी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. उद्योजकांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास असून याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून वरिष्ठांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप होत आहे. महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अकोल्यातील उद्योजक अडचणीत सापडले असून यामुळे कामगारांच्या हातचे काम गेल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली केव्हाही लोड शेडिंग करणे, पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे यासारखे उद्योग महावितरण कंपनी करत आहे. अकोला येथील औद्योगिक वसाहतीत गत काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. या समस्येमुळे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योजकांनी ही समस्या MIDCच्या अधिकृत तक्रार ग्रुपवर नोंदवली, मात्र त्वरित उपाययोजना होत नसल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अकोला MIDC मध्ये जवळपास 500 ते 600 कारखाने आहे आणि सगळे चांगल्या स्थितीत आहे, रनिंग आहेत. पण इथं काय आहे की वारंवार जे आहे वीज पुरवठ्याचा नेहमी प्रॉब्लेम येत असतो आणि वारंवार वीज स्ट्रिपिंग होत असते. त्यामुळे काय आहे की उद्योजकांना फार संकटाचा सामना करावा लागतो. प्रोडक्शन त्यांचा लॉस होते, मेंटेनन्स खर्च वाढतो आणि त्यामुळे पाहिजे तसं प्रोडक्शन आणि ते युनिट चालू शकत नाही. आणि याबाबत आम्ही MSEDCLला वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. पाहिजे त्या प्रकारे समाधानकारक त्या आमच्या कंप्लेंटचं निवारण होत नाही. तर माझी वरिष्ठ अधिकारी MSEB यांना विनंती आहे की त्यांनी तातडीने या प्रकरणाकडे लक्ष घालून हे जे MIDC मध्ये वारंवार ट्रिपिंग होते त्याकडे थोडं म्हणजे लक्ष घालून तो जे आपलं संकट आहे ते दूर करावे, म्हणजे उद्योजक चांगल्या प्रकारे त्यांचा कारखाना चालवू शकतील. औद्योगिक वसाहतीत मनुष्यबळाची कमतरता असल्याने वेळेवर देखभाल व दुरुस्ती सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अकोला विद्युत महामंडळाला या वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो, तरी देखील अखंडित सेवा देण्यास महावितरण अपयशी ठरत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मोठे उद्योग अकोल्यात येण्यास टाळत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये हा काही मोठ्या समस्या नाही आहे. सरकारने याकडे जर लक्ष दिलं तर या समस्या सुटू शकतात आणि आमदार साहेब पण या भागातल्या बऱ्याच समस्या यांनी सोडवलेल्या आहे. या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित आहे. त्या प्रश्नांचं मी आता इथे ठेवू इच्छितो. सर्वप्रथम अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये एक खंत अशी आहे की वारंवार लाईनचा लपंडाव सुरू आहे. या लपंडावामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये ऑइल मिल या क्षेत्राला फार मोठी हानी होत आहे. या ठिकाणी लपंडावच्या मागे असं कारण आहे की या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे MSEB जवळ. स्वाती इंडस्ट्रीजने महापालिकेला व टॅक्स भरणाऱ्या अकोलेकरांना चंदन लावल्यानंतर स्थापत्य कंपनीला महापालिका स्वतःहून पायघड्या घालत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासाठीचे कुठलेही टेंडर न काढता थेट स्थापत्याला काम देण्याचा प्रयत्न महापालिकेचा सुरू झाला आहे. यासाठी काही अधिकाऱ्यांनी स्थापत्याची फाईल पुढे केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महापालिकेकडे असलेले सॉफ्टवेअर न वापरता केवळ सॉफ्टवेअर वापरण्यासाठी स्थापत्याला
कोट्यवधी देण्यासाठी महापालिकेतील काही अधिकारी प्रयत्नशील आहेत. यासाठी मालमत्ता पुनर्मूल्यांकन अर्थात असेसमेंट हे गोंडस नाव जोडले जात आहे. पहिल्यांदा केवळ 3 महिन्यांसाठी हा उद्योग असून पुढे काम पाहून ते कायमस्वरूपी देण्याचा उद्योग आहे. यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया टाळण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. याविषयी महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांशी महापालिकेत प्रत्यक्ष संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीत महापालिका मालमत्ता कर देयक प्रिंट करू शकते, पण यासाठी खासगी कंपनीला 80 ते 85 रुपये देण्याचा घाट घातला जात आहे. हा सर्व प्रकार अकोलेकरांच्या कराची कोट्यावधीने चोरीचा संघटित प्रयत्न आहे. सामान्य जनतेने याविषयी जागृत राहण्याची गरज असून स्थापत्य कंपनी अकोल्यात आणण्यासाठी आता कोण आग्रही त्याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेकडे मालमत्ता कर वसुलीचे सॉफ्टवेअर असताना त्याचे मेंटेनन्सच्या नावाखाली कोट्यावधी स्थापत्य कंपनीच्या घशात घालण्याचा उद्योग कोणाचा असा प्रश्न विचारला जात आहे. राज्य सरकारने महापालिकेत कर मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज असून तरच येथील कर चोरीचे उद्योग थांबतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोला महापालिकेचा 1509 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध राज्य शासनाने मंजूर केला. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज असेल तर आस्थापना खर्च अर्थात कर्मचाऱ्यांवरचा एकत्रित खर्च हा 35% वर जाणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. असे असताना आउटसोर्सिंगच्या नावाखाली सुरू असलेला उद्योग कोणाला खुश करण्यासाठी आहे असा प्रश्न विचारला जात आहे. सेवाबाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची रोज हजेरी घेतल्यास अनेक कर्मचारी उपलब्ध नसतील इतका मोठा घोटाळा महापालिकेत आहे. पण त्या सेवाबाह्य कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे धाडस महापालिका अधिकारी दाखवित नाही. त्यामुळे सेवाबाह्य स्रोत एजन्सीचे संचालक राजकारणी मालामाल झाल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर सेवाबाह्य स्रोतातील नियुक्त कर्मचाऱ्यांचा पगारात होणारा खर्च आस्थापना खर्च नाही काय असा प्रश्न विचारला जात आहे. सन 2023 मध्ये राज्य शासनाने 1509 पदाचा आकृतीबंध मंजूर केला. तो करताना राज्य शासनाने महापालिकेच्या आस्थापनेवरील खर्च 35% इतका असावा असा पहिलाच निकष नोंदविला आहे. असे असताना आस्थापनेवरील एकूण खर्च 35% होणे आवश्यक असताना खाजगीकरण सेवाबाह्य स्रोताच्या नावाखाली महापालिका सामान्य जनतेच्या कराची लूट करत आहेत. या लुटीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे की सेवाबाह्य स्रोत देणाऱ्या संस्थांद्वारे कमिशन घेण्यात त्यांना रस आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे. शासनाच्या आदेशात 332 नवीन पदे निर्मिती करताना एका वेळेची बाब म्हणून मान्यता दिली आहे. पण सेवाबाह्य स्रोताच्या नावाखाली वारंवार हा उद्योग होत असून याची चौकशी राज्य शासनाने करावी. अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपला तरी देखील पदाधिकाऱ्यांकडे बंगले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 5 वर्षांचा काळ संपणार आहे हे माहीत असताना प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना 15 दिवसांचा कालावधी बंगले रिकामे करण्यासाठी का दिला? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकारी यांना दिलेली वाहने आणि कक्ष ताब्यात घेतली आहेत. पण अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे बंगले ताब्यात घेतले नसल्याची माहिती आहे. पदाधिकाऱ्यांना बंगले खाली करण्यासाठी प्रशासनाने 15 दिवसांचा अवधी दिला असून जिल्हा परिषद प्रशासन दबावाखाली काम करत आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे. कार्यकाळ संपला असताना जिल्हा परिषदेचे बंगले पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या ताब्यात कसे असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेत बैठक घेतली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश आमदार पठाण यांनी यंत्रणेला दिले. रुग्णांच्या तक्रारीनंतर आमदार साजिद खान यांनी रुग्णालयात पाहणी केली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या विविध विभागांना भेटी देत तेथील प्रशासनाच्या तसेच रुग्णांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. सोबतच साफसफाईचा आढावा घेत सफाई कामगारांची हजेरी घेत रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याचे आदेशित केले. सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या सिटी स्कॅन, MRI, एक्स-रे, नेत्रचिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, अतिदक्षता विभाग, औषधी विभाग, अपघात कक्ष यासह विविध विभागांना भेटी देत रुग्णांशी संवाद साधला. शुक्रवारी दिलेल्या भेटीदरम्यान आमदार पठाण यांनी सर्वोपचार रुग्णालय परिसरातील साफसफाईची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यावर
आमदार पठाण यांनी सफाई कंत्राटदाराला धारेवर धरत खडे बोल सुनावले, तर यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देत स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांची शाळा घेतली. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राष्ट्रीय महामार्गावरील एक रेस्टॉरंट जाळण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा पेट्रोल पंपाजवळ हे रेस्टॉरंट आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या हाणीमारीतून हे रेस्टॉरंट जाळण्यात आल्याचा आरोप रेस्टॉरंट चालकाने केला आहे. आगीमुळे दुकान चालकांचे 1.5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वादातून एका हॉटेलच्या काउंटरचे नुकसान करण्यात आले होते आणि आता रेस्टॉरंटला आग लावण्यात आली. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलणे गरजेचे आहे, नाहीतर समाजकंटकाची हिंमत वाढू शकते. रिधोरा येथील घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती दिली की नाही कळू शकले नाही, परंतु रेस्टॉरंट चालकाला आता नव्याने घडी बसवावी लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. अज्ञात व्यक्ती रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडल्याची घटना वाशिम येथे घडली. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास IUDP कॉलनी परिसरातील रेल्वे लाईनवर ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे, तसेच संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जात आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाशिम शहरातील IUDP रेल्वे कॉलनी परिसरातून रेल्वे चालली होती, तेव्हा रेल्वे खाली आल्यामुळे 30 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा केला. वृत्त देईपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. घटनेच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. 30 वर्षीय युवक कुठला रहिवासी आहे, तसेच घटनेमागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोला शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते, परंतु वाहनांचा शोध घेऊन चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस असमर्थ ठरत आहेत. गांधी चौक परिसर देखील सुरक्षित राहिलेला नाही. दुचाकी पार्क केलेल्या भागातील CCTV पाहिले, परंतु काही निष्पन्न झाले नाही. मोटरसायकल चोरांची टोळी शहरात सक्रिय आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच अन्य जिल्ह्यात या भागातील वाहने गेली काय, याचा शोध घेणे आवश्यक आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने लोक मोकळ्या जागेत वाहने उभी करतात, परंतु ती स्थाने सुरक्षित राहिलेली नाहीत. वाढत्या चोऱ्यांना आळा बसावा, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी नागरिक मागणी करीत आहेत. तसेच आणखी किती वाहने चोरीला गेल्यावर तपास लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अर्कशाळा औषधालयाला लागून असलेल्या गल्लीतून पत्रकार कैलास टकारे यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH30 AH 9781 चोरीला गेली. 10 दिवस होऊनही अद्याप थांग पत्ता लागलेला नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बाळापूर वाडेगाव मार्गावर टी पॉइंट परिसरात पेट्रोल पंपजवळ एका मालवाहक वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीवरील एक युवक रुग्णालयाच्या वाटेवर मरण पावला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलवले. पातूर येथील रहिवासी शेख शफीक शेख नजाकत आणि शेख तस्लीम शेख रहीम हे दुचाकीस्वार बटवाडी येथून पातूरला जात होते. दरम्यान एका मालवाहक वाहनाने पेट्रोल पंपजवळ दुचाकीला धडक दिली. दोघेही गंभीर जखमी झाले. शासकीय रुग्णवाहिकेतून दोघांना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात येत होते, परंतु वाटेत शेख शफीकचा मृत्यू झाला. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. लागोपाठ दुसऱ्या दिवशी वाहन दुर्घटनेत आणखी एकाला प्राण गमवावे लागले. वाढत्या वाहन अपघातामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
अमरावतीहून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या एका कार समोर अचानक नीलगाय आल्यामुळे ती मरण पावली, परंतु कारमधील एअर बॅग सुदैवाने उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेत कारचे बरेच नुकसान झाले. वन्य प्राणी अचानक रस्त्यावर आल्यामुळे अनेकदा अपघात होतात, त्यात प्राणहानी देखील होते. असाच अपघात राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर जवळ जामठी फाट्यावर अमरावती येथून जामठीला येत असलेले निलेश काळे नामक व्यक्तीच्या कार समोर अचानक एक नीलगाय आली. कारच्या धडकेत नीलगाय जागीच ठार झाली, परंतु कारची एअर बॅग वेळीच उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. धडक जबरदस्त असल्याने कारचे नुकसान झाले. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. महामार्गावर नजीकच्या भागातील वन क्षेत्रातून रस्त्यावर येतात आणि अपघात होतो. पशुधन तसेच मानवी जीवन देखील त्यामुळे धोक्यात आल्याच्या घटना घडतात. मी इकडे अकोल्याला जात होतो तर एकदम अमरासमोर रोही आळवा आला, त्याच्यामुळे मी गाडी कंट्रोल केली आणि सध्या आम्हाला तरी काही झाले नाही. आम्ही सुरक्षित. गाडीचं नुकसान समोरून पूर्ण झालेलं आहे. रोही अचानक आळवा आला, इकडून आला की कंडक्टर साईडने आला, तिकडून समोर थांबला. जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालय स्वच्छतेचे आदेश दिले, पण एसटी महामंडळाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आगार क्रमांक 1 मध्ये होते. कचऱ्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे. स्वच्छतेची बस स्थानक प्रशासनाला काही देणे घेणे नाही असा प्रकार दिसतो. दैनंदिन स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष होत आहे हे कचऱ्याचा ढिगारा पाहून दिसते. बसने बालकांपासून वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील प्रवासी प्रवास करतात, परंतु कचरा पाहून स्थानिक तसेच बाहेरील प्रवासी देखील नाक मुरडतात. प्रवाशांच्या आरोग्याशी चाललेला खेळ तातडीने थांबावा आणि दररोज स्वच्छता करावी. बस स्थानक परिसरातील कचरा लवकर उचलावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यातील इंडस्ट्रीज आली धोक्यात, अचानक पॉवर ब्रेकडाऊन, महावितरणचा भोंगळ कारभार. स्वाती इंडस्ट्रीज गेली स्थापत्यसाठी पायघड्या, मालमत्ता असेसमेंटच्या नावाखाली नवे दुकान कोणाचे. आस्थापनेचा खर्च 35% अधिक कसा, आउटसोर्सिंग आणि मनपा कामांचे खासगीकरण वेगाने. जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपला, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ताब्यात बंगले कसे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वच्छतेचे आदेश धाब्यावर, आगार 1 मध्ये कचऱ्यातून एसटीचा प्रवास. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात, तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.